नागपूरमध्ये महायुतीतील ताळमेळ आणि पक्षातील नुराकुस्ती चर्चेचा विषय बनलाय। काँग्रेसचे नाना पटोले यांनी दादा भुसे आणि भोयर यांच्यातील नुराकुस्ती पाहून महायुतीतील ताळमेळ स्पष्ट होतो असं सांगितलंय। शिवराज पाटील चाकूरकर यांच्या निधनावर आदरांजली वाहण्यात आली। रवींद्र चव्हाण आणि शिंदे यांच्या बैठकीमुळे भविष्यातील राजकीय लढाई आणि त्यांच्या ताळमेळावर लक्ष केंद्रित झाले आहे। विरोधी पक्ष नेत्यांनी सरकारच्या कामकाजावर टीका केली आहे, तर मविया युतीनं अजून बैठक न झाल्याचं सांगितलंय। एक काँग्रेस पक्षासाठी मोठं नुकसान शिवराज पाटील चाकूरकर गेल्यानंतरच झालेलं आहे। एक सोज्वळ विधानसभेचा अध्यक्ष, लोकसभेचे अध्यक्ष, केंद्रीय मंत्रिमंडळ असे अनेक पद शिवराज पाटील चाकूरकरांनी निभवलेले आणि त्यांनी या राज्यासाठी आणि देशासाठी त्यांचं मोठं काम आहे। त्यामुळे महाराष्ट्र आणि देश त्यांना विसरू शकत नाही। या दुःखद निधनाबद्दल त्यांच्या परिवाराला मी हे सगळं दुःख सहन करण्याची क्षमता ईश्वर प्रदान करो आणि त्यांच्या आत्म्याला शांती प्राप्त हो, एवढंच। सर, नाशिक में 1270 काल रवींद्र चव्हाण आणि एकनाथ शिंदे यांच्यात बैठक झालेली आहे आणि कुठेतरी महायुती म्हणून समोर जायचं आहे आणि असं देखील ऐकायला मिळतं की काही ठिकाणी एनसीपी ला मात्र बाजूला करायचं। एनसीपी अजित पवार पक्ष मला त्यांच्या युतीगाळा काम बिघाडामध्ये काही मला प्रतिक्रिया द्यायचं काय कारण नाही। जे काही अफवा उडवतात आहेत की आता आम्ही एकत्रित लढू वगैरे, हे एकत्रित लढतील की नाही लढतील ते येणारा काळ सांगेल। त्यामुळे त्यावेळेची प्रतिक्रिया आपण देऊ। पण यांच्यात काय भांडणं आहेत, काल आपण विधानसभेत पाहिलं की मुलांसाठी, शाळेत शिकणाऱ्या मुलांसाठी काही योजना मुख्यमंत्र्यांच्या नावाने सुरू झाल्या आणि काल त्याचा प्रश्न विधानसभेत दुसऱ्या क्रमांकाचा होता। तर बीजेपीच्या आमदारांनी मंत्री दादा भुसे हे मुद्दामून ते योजना मुख्यमंत्र्यांच्या नावाने ते करत नाही अशा पद्धतीचा आक्षेप घेतला गेला होता आणि त्याचं आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे। आणि मग दादा भुसेंनी सांगितलं की अर्थ मंत्रालय आमच्यासाठी काय काय आम्हाला त्रास देत आहेत, त्याच्यावरच त्यांनी काल प्रतिक्रिया दिलेली आहे। हे विधानसभेतलं आहे, रेकॉर्डवर आहे। त्यामुळे या तिघांचा ताळमेळ काय आहे हे कालच्या त्या एका प्रश्नाच्या उत्तरामध्ये आपल्याला पाहायला मिळालेलं आहे। त्यामुळे निवडणुकीच्या काळामध्ये हे एकत्रित येतील की नाही येतील त्याच्यावरच मला आता काही प्रतिक्रिया द्यायचं कारण नाही आहे। आणि यांच्याबद्दलचा एक मोठा राग, कारण की हे राज्याच्या जनतेची तिजोरी लुटायसाठी हे तीनही चोर मौसरे भाऊ एकत्रित आलेले आहेत आणि अनेक घटनांमधून ते आता सिद्ध झालेलं आहे। त्यामुळे मला असं वाटतं की जनतेमध्ये या सरकारच्या बद्दलचं मत एकदम खराब आहे आणि लोक आता यांना घरी पाठवायची तयारी करतील। महाविकास आघाडी लढणार, कारण आव्हान मोठं असणार आहे जर महायुतीकडे लढली तर। आम्ही अजून त्याच्यावर एकत्रित बसलेलो नाहीये। आता आम्ही पहिल्या टप्प्यातल्या ज्या नगरपालिका नगरपंचायतच्या निवडणुका झाल्या ते स्थानिक कार्यकर्त्यांच्या याच्यावर झाल्या, जेव्हा महानगरपालिकेच्या निवडणुका येतील जेव्हा जाहीर होतील त्यावेळेस आम्ही बसू। मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलन केलं, त्यानंतर 2 सप्टेंबरला हैदराबाद गॅजेटनुसार जी.आर निघाला ओबीसी प्रमाणपत्र वाटपाबाबत। मात्र 8.5 महिन्यात केवळ 98 कुटुंबियांना ओबीसी प्रमाणपत्र मिळालं आहे। कुठेतरी हे बघा, महाराष्ट्रातलं सरकार आणि विशेषतः फडणवीस सरकार हे राज्यातल्या लोकांमध्ये दुफडी माजवण्यामध्येच त्यांचा पूर्ण काळ चाललेला आहे। हैदराबाद गॅजेटच्या माध्यमातून आमचा जो ठराव आहे, आज त्याच्यावर चर्चा पण आहे, त्याच्यामध्ये मी हा विषय घेतलेला आहे की हैदराबाद गॅजेटर मध्ये त्यांना मराठा वर्सेस ओबीसी, धनगर बंजारा वर्सेस आदिवासी ही महाराष्ट्रामध्ये लढाई करून घ्यायची होती आणि त्याच्यामध्ये या सरकारला यश आलं। अनेक जिल्ह्यामध्ये, अनेक गावांमध्ये या पद्धतीचे मोर्चे वेगळ्या वेगळ्या पद्धतीनं वेगळ्या वेगळ्या जातीच्या लोकांनी केलेले आहेत आणि त्याच्यामुळे राज्यामधलं जे आपसी मतभेद प्रत्येक जातीमध्ये निर्माण करण्याचं जे धोरण या सरकारने केलेलं होतं त्याच्यात त्यांना यश मिळालेलं आहे। पण आता लोकांना कळलेलं आहे
जो प्रश्न आपण विचारला त्या प्रश्नामध्ये त्याच्या मागचं तेच कारण आहे की अखेरी सरकारला जे पाप करायचं आहे हे राज्य विकायचं आहे. जसं जमिनी विकायच्या आहेत महाराष्ट्रातल्या, त्यांच्या बगलबच्च्यांना द्यायच्या आहेत, मुठभर काही उद्योगपत्यांना द्यायचं आहे, राज्याची तिजोरी लुटायची आहे. आणि त्याच्यामुळे या पद्धतीचं वातावरण निर्मिती करून माध्यमामध्ये फक्त हेच चालवायचं आणि बाकीचा कारभार आपण करायचा, अशा पद्धतीचा प्रयत्न या सरकारने केला. काल उद्धव ठाकरेंसोबत तुम्ही महाविकास आघाडीचे नेते सगळ्यांनी चर्चा केली. काय नेमकी रणनीती ठरते? विशेष करून विरोधी पक्ष नेते पदासंदर्भात काही निर्णय होतोय का? नाही हे सरकार करणार नाही. त्याच्यामुळे त्या लॉलीपॉपच्या मागं काही आम्ही काय तर लागत नाही. त्यामुळे या सरकारला लोकशाही मान्यच नाही आहे. त्याच्यामुळे याच्यावरच हे काही मंथन करायचं काही कारण नाही. ज्या सरकारला लोकशाहीच मान्य नाही तिथं आम्ही 2 आमदार असताना आम्ही विरोधी पक्ष नेता काँग्रेसने त्या काळात दिलेला होता, पण यांना ते लोकशाहीच मान्य नाही. त्याच्यामुळे यांच्यावर ज्याला लोकशाही मान्य नाही त्यांच्याला लोकशाहीची भूमिका सांगण्यात काही अर्थ राहिलेला. लोकवाहिनी मीडियाकरिता अविनाश तोतळे, नागपूर.